पियू एकच सांगते, घरात एकटी असताना दरवाजा उघडा टाकायचा नाही. कोणी कितीही आग्रह केला तरी दरवाजा उघडायचा नाही. बाबांना पहिला फोन करायचा, त्यांना बाबांना भेटायला सांगायचं. आणि तुला काहीही त्रास होत असेल तरी बाबांना फोन करायचा. तनिष्का, तू स्वतःला जप, काळजी घे, मन खंबीर ठेव आणि खात्री बाळग. आपण यातून नक्की बाहेर पडू. येतो. बाय. नीट राहा. जा. सुलेखाच्या प्रयत्नांना निर्बंध घालण्याचा काही उपाय आहे? अभिमानच्या बाबतीत आम्ही एक प्रयोग केला होता. त्याच्या मनाचा वेध घेणं कठीण करून ठेवलं होतं. मी त्याच्या मनाभोवती एक संरक्षक कवच तयार केलं होतं. हो, पण त्यासाठी 4 महिने जावे लागले. आणि अभिमान मनाने कणखर होता म्हणून हे शक्य झालं. इतरांच्या बाबतीत ते शक्य होईलच असं नाही म्हणता येणार. म्हणजे सुलेखाला आपण रोखू शकणार नाही. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि आपण ते करायचे. आकाशातून पृथ्वीवर आदळणाऱ्या उल्केची दिशा बदलता येते, कारण ती दिशा आपल्याला माहिती असते. सुलेखाच्या मनाचा रोख नक्की कोणत्या दिशेला आहे हे आधी समजायला हवं. ती हे सगळं कशासाठी करतेय ते कळायला हवं. कशासाठी करते ती हे सगळं? वसुधा, काही नाही हो, पण हे सगळं आपल्याच मुलांच्या वाट्याला का, हा विचार काही मनातून काही केलं जात नाही. हे आपण कोण ठरवणार सांग मला. आणि आपण या प्रॉब्लेमचा विचार करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण सोल्युशनचा विचार करू. पण काय सोल्युशन? त्या सुलेखाच्या असल्या घाणेरड्या प्रयोगांवर कशी करणार मात आपण, सांगा ना. काही मार्ग कळला तर प्रयत्न करता येतो ना, नाही तर काय अंधारातच चाच पडल्यासारखं होणं. मानसिक शक्ती आणि त्याचे प्रयोग याच्यावरती एक्झॅक्टली काय सोल्युशन आहे मलाही माहिती नाही. पण मला एकच गोष्ट कळते की आपण सगळे एकत्र आहोत. जे काही होईल त्याला आपण एकत्रितपणे सामोरं जाऊ शकतो. आपली एकी हेच आपलं बळ ठरलं पाहिजे. आणि डॉक्टर जोशींसारखी माणसं आहेत आपल्या मदतीला. माझी खात्री आहे आपण यातून नक्की बाहेर पडू. तुम्हाला खरं सांगू, मला ना वंशांची जास्त काळजी वाटते. त्यांचं पूनमकडे बरंच जाणं येणं असतं. सुलेखालाही भेटत असतात त्यामुळे त्यांना आता म्हणजे हे सगळं
बसून कुठे बाहेर चालेस का ग? अहो वंस बाहेर जाताय तुम्ही? मी छे मी कुठे जाणार? मी आता उगीच बाहेर कुठेही जाणार नाहीये, देवळात सुद्धा जाणार नाहीये. देव काय घरात सुद्धा असतो. नाही, बरोबर पिशवी बघितली म्हणून विचारलं कुठे चाललीस का. हा, ते पिशवी ती म्हणजे मी माझी जपमाळ शोधतीये, पिशवीत शोधत होते, पिशवीत नाहीये म्हणून म्हटलं हॉलमध्ये, तर इथे सुद्धा नाहीये. तर मला असं वाटतं देवघरात असेल, बघते मी. नशीब, मला वाटलं पुन्हा तिकडेच निघाल्या की काय. सुलेखाचं हे कळल्यापासून प्रत्येक गोष्टीकडे बघायचा आपला दृष्टिकोनच बदललाय. आधी आपल्याला काही माहिती नव्हतं, पण आता आपल्याला कळलंय सगळं काय ते. आपण थोडी सावधगिरी बाळगली की झालं तसं. कुणास ठाऊक, आपल्याला जेवढं कळलंय तेवढंच आहे का आता अजून काही कळायचंय? आदिनाथा, तुझी सूचना योग्यच होती. डॉक्टर जोशी खूप ज्ञानी व्यक्ती आहे. मानसिक शक्तीचा अभ्यास दांडगा आहे त्यांचा. ते आपल्याला नक्की मदत करू शकतील. हो आजोबा, पण डॉक्टर जोशींनी आपल्याला सुलेखा विरुद्ध कुठलंही पाऊल उचलू नका असं सांगितलं. म्हणजे तिला रान मोकळं मिळणार ना, वाटेल ते करायला. असं कसं वाटेल ते करेल ती? आणि डॉक्टर जोशींनी आपल्याला हल्ला करण्यासाठी मनाई केली, प्रतिकार करण्यासाठी नाही. उलट मी तर आता वाट बघतोय तिने काही करायची. आदिनाथ, तुम्ही शांत व्हा. पाहू, डॉक्टर जोशींनी आपल्याला शांत राहायला सांगितलंय, कारण सुलेखा विरुद्ध शारीरिक किंवा बौद्धिक बळ वापरून काही उपयोग नाहीये. त्यासाठी मानसिक बळाचा वापर करायला हवा. पण मानसिक शक्तीने प्रतिकार करण्यासाठी डॉक्टर जोशी प्रत्येक क्षणी आपल्याबरोबर असणार नाहीये. मग अशाला आपल्याला कोण मदत करणार? पार्वती वहिनी. मी तुला मागेही बोललो होतो शुभ्रा, तुझ्यातली पार्वती वहिनीची सुप्त अवस्थेतली शक्ती जागृत व्हायला हवी. मग अशा वेळी ती एकच काय 10 सुलेखांशी सुद्धा लढू शकेल. आजोबा, तुम्हाला खरंच असं वाटतं मी हे करू शकेन? कदाचित याच साठी तुझा पुनर्जन्म झाला असेल. आजोबा, सुलेखाविषयी जसं आपण आई बाबांना सांगितलं तसं आमच्या पुनर्जन्माविषयी सांगायला हवा. पण त्यांचा विश्वास बसेल का या सगळ्यावर? म्हणजे एक वेळ आईचा बसेल, पण बाबा त्यांचा अजिबात नाही बसणार. विश्वास बसणं न बसणं ह्या पुढच्या गोष्टी आहेत, पण त्यांना सांगायचंच नाही हे बरोबर नाही. आता आपण त्यांच्यापासून काही लपवलं तर त्यांना खरंच खूप वाईट वाटेल. खरं तर मी हे कालच सांगणार होतो त्यांना, पण एका वेळी अनेक धक्के सहन करणं खूप कठीण गेलं असतं त्यांना, म्हणून नाही बोललो. पण त्यांना सांगण्याची जबाबदारी माझी. योग्य वेळ बघून सांगेन मी सगळं त्यांना. असो आदिनाथा, आता मला जरा पूनमकडे घेऊन चल. आजोबा, पण तिथे ती सुलेखा असेल. असू देत असली तर, पण पूनमकडे जाणं खूप गरजेचं आहे. एकटी पडली आहे बिचारी.
अशा वेळी 4 धीराचे शब्द देखील खूप महत्वाचे असतात. मग आजोबा आम्ही येतो तुमच्या बरोबर. नाही, नको शोभा, तुम्ही घरीच थांबा. मी तुम्हाला घरी सोडतो. घरी कोणीतरी हवं. आम्ही जाऊन येतो. काही झालं तरी तोंड उघडायचं नाही असं ठरवूनच टाकलंय का तुम्ही? हरकत नाही. तुम्ही काही न बोलल्याने सत्य बदलणार नाहीये. माझंही तेच म्हणणं आहे. सत्य बदलणार नाही. हो बाई, मी हे चिडून बोलतोय. तुमचं मत नाही विचारलं मी. मला सांगा, त्या बाईले तुम्ही का मारलत? अहो बोला ना. आता काय पाय धरू का तुमचे? तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या व्यवसायानं वकील असलेल्या बाईनी हे असलं काहीतरी करावं म्हणजे शी, शरम वाटते आपल्याला. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. हे असलं बोलून तुम्ही माझा वेळ वाया घालवताय. मी विचारतोय त्या प्रश्नाची उत्तर द्या. काय दुश्मनी होती तुमची त्या बाईशी? हा, असं काय घडलं काय की तुम्ही तिले मारूनच टाकलत? अहो बोला ना. हे बघा, गप्प बसलात म्हणजे सगळं झालं असं समजू नका. तुम्हाला बोलतं करायचे अनेक पर्याय आहेत आपल्याकडं. धमकी देताय तुम्ही मला? धमकी नाही, जाणीव करून देतोय. तुम्हीच भाग पाडलायत मला हे बोलायले. जे बोलायला पाहिजे ते न बोलून तुम्ही आणखीन खड्ड्यात जाताय. कळतंय का तुम्हाला? तुम्ही नका माझी काळजी करू. हाऊस नाही मले तुमची काळजी करण्याची. मी माझं कामच करतोय आणि म्हणूनच सांगतोय, पटापटा बोलून टाका म्हणजे कटकट संपल. आमची बी आणि तुमची बी. कोर्टात केस दाखल करा. मला जे काही सांगायचंय ते मी कोर्टातच सांगेन. इथं बी सांगायला लागल. हे काय तुमचं ऑफिस नाही आहे आणि मी तुमचा क्लायंट पण नाही की तुम्ही जे सांगाल ते गपगुमान ऐकून घ्यायले. जे विचारलंय त्याची उत्तरं द्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मला जे काही सांगायचंय ते मी कोर्टात सांगेन. त्यामुळे परत परत तेच प्रश्न विचारून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. लई घाई झाली हो तुम्हाला फासावर जायची. हरकत नाही, जावा. एवढा मोठा पुरावा कोर्टासमोर ठेवल्यावर तुम्ही कोर्टाले काय सांगणार आहे बाई? जाऊ दे, मरू दे. मला काय करायचंय? मला काय मेडल मिळल म्हणून मी तुमच्या पाठीमागं नाही लागलो. तुम्हालाच कोणाचा विचार नाही, त्याला कोण काय करणार हो? नवऱ्याचा पण नाही आणि तुमच्या पोरीचा बी नाही. त्या पोरीचा चेहरा डोळ्यासमोर येतो माझ्या, म्हणून मी मागं लागलो होतो तुमच्या. तुमच्या या कर्तुती मागं काही वेगळं कारण असेल, आणखीन कुणीतरी असेल तर कदाचित फाशी ऐवजी जन्मठेप झाली असती. जाऊ दे. तुम्हाला तुमच्या पोरीची बी काळजी नाही, त्याला काय करणार हो? बिचारी तुमची पोरगी. या लेकूरवाळ्या बायकांले काय झालंय काही कळत नाही मला.
स्वतः खड्ड्यात तर जात्यातच आणि आपल्या बरोबर पोरांले बी नेत्यात। एवढी साधी गोष्ट बी कळत नाही यांना। बघा बाई, विचार करा, तुमच्या त्या पोरीकडे बघून तरी तुम्हाला जर काही सांगावंसं वाटलं मले तर नक्की सांगा। बघा, विचार करा। निखिल गेला तेव्हा प्रश्न पडला नव्हता, आता पुढे कोण? पण क्षिप्रा गेल्यानंतर प्रश्न पडला आणि आता बाळकाका गेल्यानंतर तर जास्तच भीती वाटायला लागली। आणि आता मला पूनम काकूची काळजी वाटायला लागली। पूनम काकू का? शुभ्रा, सुलेखावर लक्ष ठेवण्यासाठी खरं तर पूनम काकू ही उत्तम व्यक्ती आहे, पण तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना। एखादी गोष्ट खटकली ना की त्या गोष्टीच्या ती अगदी खोलात शिरते। तिला जर सुलेखाचं वागणं खटकलं तर ती तिच्या हात धुवून मागे लागेल। अगं पण पूनम काकू सुलेखाची सख्खी बहीण आहे। हो, पण ममा सुद्धा तिची आई होत्या। शुभ्रा, सुलेखा फक्त 2 प्रकारची माणसं ओळखते। एक म्हणजे तिच्यावर पूर्णपणे विश्वास टाकणारे आणि दुसरे तिच्यावर शंका घेणारे। जे तिच्यावर विश्वास टाकतात ते तिचे सपोर्ट पिलर्स असतात, पण जे तिच्यावर शंका घेतात ना त्यांना ती आधार मिळू देत नाही, त्या आधीच संपवून टाकते। पण पूनम काकूंचा सुलेखावर पूर्ण विश्वास आहे। क्षिप्रा गेली तेव्हा सुलेखा विरुद्ध तू पोलीस कंप्लेंट केली होतीस, तेव्हा काय झालं होतं आठवतंय ना? हो, आठवतंय ना, म्हणूनच तर पुढे जायची भीती वाटते। इकडे आड तिकडे विहीर असं झालंय। पूनम काकूला सांगितलं नाही तर सुलेखाच्या वागण्यावर अंकुश राहणार नाही, आणि सांगितलं तर कदाचित तिचंही तेच होईल जे ममांचं झालं। पण सुलेखाच्याच विचित्र वागण्यामुळे आपण न सांगता पूनम काकूला सुलेखाविषयी प्रश्न पडायला लागले तर? मग वेगळाच प्रॉब्लेम निर्माण होईल। पूनम काकू तशीही अबोल आहे। ममा मला त्यांच्यात आणि सुलेखात जे काही चालायचं ते सांगायच्या तरी, हे तेही करणार नाही। तिने जर परस्पर काही करायचं ठरवलं आणि सुलेखाने परस्पर काटा काढायचं ठरवलं तर आपल्याला कळणार सुद्धा नाही। आणि मला भीती वाटते की ममांच्या बाबतीत जितका वेळ घेतला ना तितकाही वेळ सुलेखा आता घेणार नाही। तिच्या विरुद्ध संशयाची खात्री पटायच्या आधीच ती उगाच गेले आजोबा तिकडे। मला आता दादाची आणि आजोबांची काळजी वाटते। आपण फक्त तर्क लावतोय ग। आपल्याला कितीही वाटलं की त्या दोघांनी तिथे जायला नको, तरी पूनम काकूंसाठी आजोबांना तिथे जावंच लागणार होतं। आणि आदिनाथांबरोबर आजोबा आहेत ना, काही होणार नाही, नको काळजी करू। श्रीराम, शांत हो बेटा, शांत। घर खायला उठतं बाबा, रात्री झोप लागत नाहीये, दिवसा कशात लक्ष लागत नाहीये।